तळोदा नगर परिषद निकाल भाग्यश्री चौधरी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदी विजयी। तळोदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा अंतिम निकाल स्पष्ट झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री चौधरी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे। शिवसेनेकडून हितेंद्र क्षत्रिय तर भाजपकडून जितेंद्र सूर्यवंशी हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते। मात्र मतमोजणी अंती राष्ट्रवादीने निर्णायक बाजी मारली। प्रभागनीय निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने नगर परिषद भक्कम संख्याबळ मिळवले आहे। त्यात तब्बल 11 नगरसेवक त्यांनी निवडून आणले आहेत। त्यात प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीचे रामानंद ठाकरे व भाग्यश्री चौधरी विजयी झाले। प्रभाग 2 मध्ये शिवसेनेच्या अनिता परदेशी तर राष्ट्रवादीच्या शीतल लक्ष्मण पाडवी व इम्रान मेहमूद खाटिक यांना विजय मिळवला। प्रभाग 3 मध्ये भाजपचे अजय परदेशी व जयश्री माले विजयी झाले। प्रभाग 4 मधून शिवसेनेचे नदीम बागवान आणि राष्ट्रवादीच्या प्रतिभा पाडवी यांना यश मिळाले। प्रभाग 5 मध्ये शिवसेनेचे जितेंद्र दुबे व राष्ट्रवादीचे कल्पेश चौधरी विजयी झाले। प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीच्या हर्षाबाई पाडवी व गायत्री पिंपरे यांनी विजय मिळवला। प्रभाग 7 मध्ये भाजपचे शिरीष माडी व रत्ना चौधरी विजयी झाले। प्रभाग 8 मध्ये शिवसेनेचे अनुप उदासी व राष्ट्रवादीच्या लक्ष्मी नाईक यांना यश मिळाले। प्रभाग 9 मधून शिवसेनेचे कपिल कर्णकार व मोनिका माडी विजयी झाले। प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचे अरविंद बबन प्रधान व मीराबाई राजू कोडी विजयी झाले। एकूण निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षपदावर आपला झेंडा फडकवला असून भाग्यश्री चौधरी यांच्या विजयामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजितदादा मोरे, त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कोकाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तळोदा नगरपालिका पूर्ण ताकदीने आणि जनतेच्या ताकदीने, जनतेचा आमच्यावर फार विश्वास होता की योगेश चौधरीची टीम म्हणजे मला पॅनल प्रमुख बनवलं आणि आम्ही 11 नगरसेवक निवडून आणले आणि नगराध्यक्ष निवडून आले। आम्हाला बहुमत आला पूर्ण निवडून। आणि कोणाला असं वाटत होतं गावामध्ये की जसं शिंदे गटला बीजेपीला की त्यांच्याकडे 3.5 आमदार होते, माझ्याकडे कोणी नाही। स्वतः प्रचार करायला मी आजपर्यंत भाषण दिलेलं नाही, पहिल्यांदा भाषण दिले आणि जनतेच्या ताकदीवर आज आम्ही पूर्ण ताकदीने पॅनल पूर्ण बहुमताने निवडून आलेलो आम्ही। आणि जनतेचा हा विश्वास आम्ही कायम ठेवू आणि या विश्वासाला आम्ही तडा पडू देणार नाही।